त्याच्यात टाकतोय मेथी, धणे जिरे पूड आणि हळद याच्यात टाकू आपण. थोडंसं पाणी. इथे मस्तपैकी मोहरीच्या तेलामध्ये मेथी टाकलेली आहे आपण आणि इथे ग्रेव्ही पण आपली तयार होते. आणि मी एक काम करतोय, या मोहरीच्या तेलामध्ये आणि मेथीमध्ये टाकतोय थोडंसं आलं लसूण, थोडी हळद याच्यात जाणार आहे, पनीरचे पीसेस जाणार आहे त्याच्यामध्ये आणि मीठ. याला आता मी छान गोल्डन ब्राऊन सगळ्या बाजूने परतून घेणार आहे पनीरच्या पीसेसला. आणि हा जो मसाला आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे, आता याच्यात टाकणार आहे थोडी कसुरी मेथी, गरम मसाला थोडा, एक अर्धा चमचा, हिरवी मिरची, एक 2-1.5 चमचा आपण काजूची पेस्ट टाकू याच्यामध्ये. थोडंसं याच्यात पाणी टाकतोय. थोडा गरम मसाला आणि आता गॅस बाहेर याला घेऊन आपण टाकूया याच्यामध्ये एक 1.5 चमचा दही, घट्ट दही, बांधलेलं दही. थोडी टाकतो याच्यात वेलची पूड, धणे पूड. आणि आता इथे गॅस मी इथे बंद केलेला आहे. चव चाखून बघूया. फक्त आपल्याला मीठ याच्यामध्ये टाकायचं थोडंसं आणि बाकी स्पाइसेस मस्त लागत आहेत. थोडीशी कसुरी मेथी आणखीन टाकू थोडी. आता याच्यात जाणार आहे मीठ. एक 2-3 मिनटं, 4-5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. घट्टपणा पण त्याचा ॲडजस्ट झाला पाहिजे. ग्रेव्ही मसाला तो शिजला पाहिजे छान. आणि आता सगळ्यात शेवटी मी याच्यात टाकणार आहे, गॅस बंद करून याच्यात टाकतोय थोडं क्रीम, हा वाह. आणि हा जो मसाला आहे ग्रेव्ही आपण याच्यात प्लेटमध्ये काढून घेऊया. रंग एकदम मस्त आलेला आहे याला. आणि आता हे जे पनीरचे पीसेस आहे ते याच्यावरती टाकायचे आहेत आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलंच सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.